नमस्कार, गुड मॉर्निंग। आज आहे भाऊबीज आणि मी आहे माझ्या माहेरी। सो आमची मॉर्निंग खूप छान लेट झालेली आहे, निवांत झालेली आहे। सगळ्यांची आंघोळ वगैरे उरकलंय आता आणि आता मी लागली स्वयंपाकाला। आता स्वयंपाकाला इथे येऊन पण लागली, याचा कारण असं आहे की सगळ्यांना माझ्या हातचं जेवायचंय, स्पेशली माझ्या भावांना। आणि आज भाऊबीज आहे, मला त्यांना डिसअपॉइंट करायचं नाहीये। आज आमच्याकडे मेनू आहे पनीरची भाजी, जिरा राईस, चपाती आणि बघू काय करायचं ते। सो चला दाखवते तुम्हाला मी आज काय काय बनवतेय ते। पनीरची भाजी म्हणजे आमच्या घरात सगळ्यांचा विकनेस आहे। सो आजच्या स्पेशल दिवशी पनीरच्या भाजीची फरमाईश होती भावांची। सो त्यासाठी मी आधी एक ग्रेव्ही बनवून घेतली। त्याच्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि काजू हे सगळे थोडंसं भाजून त्यांची मी पेस्ट करून घेतली आणि ती तेलामध्ये आता मी फ्राय करून घेतेय। या सगळ्या गोष्टी आधी भाजून घ्यायच्या आणि मगच त्याची ग्रेव्ही करायची, म्हणजे ग्रेव्ही पण लवकर भाजली जाते। आणि मग इथं मी ना हा सुहानाचा जो प्रीमिक्स वाला मसाला येतो तो यूज करते, एक पॅकेट। त्याच्यामध्ये दूध मिक्स करून ना तो थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि असा तो त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्या आणि तो थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा। इथं बघा आता आपली ग्रेव्ही छान भाजत आली, तर त्याच्यामध्ये मी आपला घरचा जो कांदा लसूण मसाला असतो तो, त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला, धनेपूड हे सगळ्या पावडर मसाले मी आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेत। आता ते छान मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपल्या मिक्सरचं भांड्यात आपण ग्रेव्ही केली होती त्याच्यातून विसळून थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय, म्हणजे मसाले करपणार नाहीत। आणि आता टाकून घ्यायचंय मीठ। आणि इथं बघा माझा भाऊ सारखा मध्ये मध्ये येऊन चेक करतोय झाली की नाही भाजी ते। आणि या स्टेजला आपल्याला जो आपण मसाला ठेवला होता दुधामध्ये मिक्स करून तो इथं ऍड करून घ्यायचा आहे। मसाला ऍड केल्यानंतर बघा कसं हॉटेल सारखी आपली भाजी दिसायला लागली ते। तुम्ही हा मसाला नक्की यूज करून बघा, खूप छान भाजी होते। आता एक 2 मिनिटं हे झाकून ठेवायचंय, म्हणजे मसाल्याबरोबर आपली ग्रेव्ही छान शिजली जाईल। मग तुम्हाला किती थिकनेस हवी आहे, कशी भाजी हवी आहे, ग्रेव्ही किती तुम्हाला थिक हवी आहे, त्याच्यानुसार तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता त्याच्यामध्ये। आणि आता ऍड करते मी पनीर। पनीर ऍड केल्यानंतर पण 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचंय। त्यानंतर मी इथं कसुरी मेथी ऍड करते। कसुरी मेथीनी पण ना पनीरच्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। त्यानंतर थोडा वेळ अजून मी झाकून ठेवलंय कसुरी मेथी टाकल्यानंतर, म्हणजे त्या कसुरी मेथीचा पण पूर्ण फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरणार आहे। आणि इथं मी 2 चमचे तुपामध्ये ना एक अर्धी वाटी काजू मी फ्राय करून घेतेय। काजू आपल्याला अशाच कलर वरती फ्राय करून घ्यायचे आहेत, जास्त करपवायचे नाहीयेत। आणि इथं आपली ही जी भाजी रेडी झाली आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला ते काजू जे आहेत आपण आता फ्राय केलेले ते टाकून घ्यायचेत। आमच्याकडे सगळ्यांना काजू पनीरची भाजी आवडते, सो मी पनीरची भाजीमध्ये थोडेसे काजू फ्राय करून टाकते। आणि मग फायनल टच साठी आपली लाडकी कोथिंबीर टाकून घ्यायची। आणि इथं बघा आपली भाजी रेडी झाली, काय भारी दिसते ना, एकदम हॉटेल सारखी। आणि मी ही क्लिप दाखवते म्हणजे हा जो जिरा राईस आहे ना तो माझ्या काकांनी बनवलाय। एवढा भारी जिरा राईस बनवतात ना काका, हॉटेल मधल्या सुद्धा जिरा राईस फेल आहे त्याच्यासाठी। त्यानंतर संध्याकाळी आम्ही भाऊबीजेचं औक्षण करणार होतो, कारण सकाळी माझ्या भावाला सुट्टी नव्हती, सो तो ऑफिसला गेला होता। सो आम्ही संध्याकाळचा प्लॅन केला होता। आणि रेडी झाल्यानंतर मग थोडंफार फोटोशूट वगैरे हे तर चालतंच। आणि त्यात आज आहे भाऊबीज, म्हणजे या भावांचे नखरे सहन करण्याचा दिवस। हो, आता इथं मी म्हणतेय की ह्यांचे नखरे सहन करण्याचा, म्हणजे यांच्यात आता इथं मी मोठी आहे ना, सो यांचेच नखरे मला सहन करावे लागतात। आज दिवसभर यांनी मला इतकं इरिटेट केलंय ना, म्हणजे लहानपासूनच हे मला असं ह्यांचं चिडवणं, रडवणं, भांडण हा यांचा ना फेवरेट टाइमपास आहे। आणि आताही मोठं झालं तरी पण अजिबात त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये। त्यानंतर मी यांना औक्षण करायला घेतलं। औक्षण करताना पण हे इतके त्रास देत होते ना, म्हणजे ह्यांना कोणी मोठं झालं असं म्हणणारच नाही। पण खरं सांगू का, मला तर ना ही भांडणं खरंच खूप आवडतात। ज्या घरात बहीण भावांची मस्ती दंगा चालू असतो ते घर खरंच जिवंत असल्यासारखं वाटतं। तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा। दंगा मस्ती करत करतच आमचा औक्षणाचा कार्यक्रम चालू होता। तरी आता ही अर्धीच गँग आहे, अर्धी गँग अजून बाकी आहे। हे तर एवढी मोठी आहे तरी एवढी त्रास देतात, मग लहानांचं तर काही विचारूच नका। तुमचे पण भाऊ असे त्रास देतात का मला नक्की सांगा। माणसाची खरी श्रीमंती नाही त्याची माणसं किंवा त्याची नाती असतात असं मला वाटतं। आणि या दृष्टीनं बघायला गेलं तर माझ्यासारखी श्रीमंती कोणाकडेच नाही असं मी हक्काने म्हणू शकते। कारण हे जेवढे मला त्रास देतात ना तेवढंच त्यांचं सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, हे मला माहिती आहे। पण हे प्रेम दाखवण्याची त्यांची पद्धत आहे की ते मला असे इरिटेट करतात।
आणि हा आमचा जो नमुना आहे ना तो अजिबात शांत बसत नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल. तुमचा भाऊ पण असाच त्रास देतो का मला नक्की कमेंट करून सांगा. आता व्हिडिओज बरोबर फोटो पण आम्ही क्लिक करत होतो, त्यामुळे तर हे मुद्दामून मला त्रास देत होते. पाया पडायचं नाटक करून पायांना चिमटे काय घेतील आणि गुदगुल्या काय करतील. बाप रे! भाऊ कितीही मोठे झाले तरी पण बहिणीसाठी ते नेहमी लहानच असतात, हो ना. पण याच मेमरीज असतात ज्या आपण परत वर्षभरासाठी आपण आठवतो आणि ते क्षण परत परत जगत असतो. सो माझ्या भावांच्या सोबतचा माझा टाइम हा खरंच क्वालिटी टाइम असतो. मग औक्षण फोटोशूट सगळं करून झालं आणि जेवण झाल्यानंतर संध्याकाळी हा आमचा चालू होता टाइमपास. आमच्याकडे सगळे एकत्र आले की असे गेम्स वगैरे आम्ही नेहमीच खेळत असतो. तुम्ही तुमचा फॅमिली टाइम कसा स्पेंड करता मला नक्की कमेंट करून सांगा. हिंदी इंग्लिश मराठी. हिंदी हिंदी जुना नवीन. तो बॉल आणि बादली आहे का? 90चा पिक्चर आहे. नाही मग आपला काही संबंध नाही. काहीतरी एक्स्ट्रा काढ की. तर असा होता आजचा आपला भाऊबीजेचा माझा व्लॉग. माझे हे भाऊ ना इतके आगाऊ आहेत ना एकापेक्षा एक, आणि तरी आता निम्मेच इथं आहेत. बाकीचे अजून प्रत्येकाच्या सुट्ट्या वगैरे मॅनेज नाही झाल्या त्यामुळं बाकीचे इथं नाही आहेत. पण नक्कीच तुम्हाला त्यांनाही मी एक दिवस भेटवणार आहे. आणि असाच आमच्याकडे सगळा दंगा धुमाकूळ चालू असतो. तुमच्याकडे काय करतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे पण भाऊ असेच इरिटेट करतात का तेही मला सांगा, कारण माझे तर इतके इरिटेट करतात ना. आज दिवसभर एवढं दमवलंय व्हिडिओत यायसाठी नाही यायसाठी, इतकं कन्व्हिन्स करावं लागले ना त्यांना. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.